कराड प्रकरणातली कराड बीड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। तर बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात देखील झाली आहे। बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे आणि मकोका लावल्यानंतर कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। आता या सुनावणीमध्ये नेमकं काय घडतंय, काय युक्तिवाद केला जातोय हे पाहणं महत्त्वाचं आहे। कराडची सीआयडी कोठडीत रवानगी होऊ शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते। तर आजच्या या सुनावणीमध्ये काय समोर येतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। एकीकडे वाल्मिक कराडचे समर्थक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि आजच्या या सुनावणीनंतर येणारा निकाल हा अतिशय त्या पार्श्वभूमीवरच अतिशय महत्त्वाचा ठरतोय। त्यानंतर नेमके कराड समर्थक काय भूमिका घेतात, कशा पद्धतीने त्यांचं आंदोलन ते वळवतात हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर कराड बीड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। तर बीड कोर्टामध्ये त्याच्या सुनावणीला सुरुवात झाली आहे। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विनोद, बीड कोर्टामध्ये सुनावणी सुरू झाली आहे, आत्ताच्या घडीला काय अधिक अपडेट्स मिळतात? नक्कीच जर पाहिलं तर बीड कोर्टामध्ये आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। जे तपास अधिकारी आहेत अनिल गुजर यांनी वाल्मिक कराडवर जे गुन्हे दाखल आहेत त्याची लिस्ट न्यायाधीशांसमोर सादर केलेली आहे। त्याचबरोबर 9 डिसेंबरला नेमकं काय काय झालंय त्याची देखील माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकारातील जे आरोपी आहे सुदर्शन घुले, विष्णू साठे आणि वाल्मिक कराड या तिघांचं संभाषण झाल्याचं देखील सांगितल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळं या सर्व विषयाची जी एक जी गोष्ट झाली या प्रकारामध्ये या सर्व प्रकरणाची माहिती जी आहे ती आयोग जे आहेत अनिल गुजर यांच्या माध्यमातून कोर्टासमोर सादर केली जात आहे। नक्कीच विनोद, आपण पाहतोय की संतोष देशमुख यांची ज्या दिवशी हत्या झाली होती त्या दिवशी घुले साठे हे जे दोन आरोपी आहे यांची आणि कराडची एकमेकांमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते। त्या संदर्भात काही पुरावे सादर करण्यात आलेले आहेत का? त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळते? नक्कीच सुदर्शन घुले, विष्णू साठे, वाल्मिक कराड या तिघांचं बोलणं झाल्याची माहिती आतापर्यंत तरी देण्यात आलेली आहे। मात्र अद्यापर्यंत पुरावे सादर केलेत की नाही हे अद्यापर्यंत समोर आले नाही। मात्र जे आयो अनिल गुजर आहेत त्यांनी जी आपली मांडणी आहे ती कोर्टासमोर केलेली आहे। त्यामुळं सध्या तरी ही माहिती समोर आली आहे। नक्कीच विनोद, आपण पाहतोय या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट। बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे। या युक्तिवादमधून काय गोष्टी समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मकोका लावल्यानंतर कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। तर विनोद, परळीमध्ये जे काही आंदोलन कराड समर्थकांचं सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर काय अधिक अपडेट्स आलेत का समोर? सध्या तरी आंदोलन शांततेत सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। सकाळी जे आहे त्या आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला होता। काही जणांनी त्या ठिकाणी टावरवरती चढले होते। मात्र सध्या तरी परळीमध्ये आंदोलन शांततेत असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच विनोद, धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। अधिक अपडेट्स या संदर्भातल्या तुमच्याकडून घ्यायच्या आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, कराड हा बीड कोर्टामध्ये हजर झालेला आहे आणि बीड कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात देखील झालेली आहे। महत्त्वाचं युक्तिवाद दोन्ही बाजूंनी केला जातोय। बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू आहे। तर कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिल्याचं देखील SITनं यावेळी म्हटलेलं आहे आणि या संदर्भात त्यांनी नेमके काय पुरावे सादर केले हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। तर कराडनं सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिली होती। अतिशय मोठा खुलासा या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय। एकीकडे कराड समर्थक आणि कराडचं म्हणणं आहे की माझा या प्रकरणामध्ये कुठलाही संबंध नाहीये। देशमुख, संतोष देशमुख यांची ज्यांनी हत्या केलेली आहे त्या आरोपींना शिक्षा व्हावी, त्यांना फाशी व्हावी अशी आमची देखील मागणी आहे असं कराडने देखील म्हटलं होतं। मात्र दुसरीकडे कराड यांनी सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिल्याची देखील माहिती समोर येते आणि SITने या संदर्भातील माहिती ही कोर्टासमोर ठेवलेली आहे। तर आपण पाहतोय दोन्ही बाजूंनी युक्तिवाद सुरू आहे। हत्येच्या दिवशी चाटे, घुले आणि कराड या तिघांमध्ये चर्चा झाल्याची देखील माहिती समोर येते। तर आपण पाहतोय घुले आणि चाटे हे देखील खंडणी प्रकरणातले मोठे आरोपी आहेत। देशमुख प्रकरणाशी देखील त्यांचा संबंध जोडला जातोय। पोलिसांनी त्यांना अटक केलेली आहे। एकूण 8 आरोपी या संपूर्ण प्रकरणामध्ये आहेत आणि 8 आरोपींपैकी 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे। आंधळे 8वा आरोपी आंधळे हा अजूनही फरार आहे। तर या 7 आरोपींपैकी 2 असलेले चाटे आणि घुले यांनी कराडला त्या दिवशी फोन केला होता आणि देशमुख संदर्भात त्यांचं काही बोलणं झालं होतं का, या कॉन्व्हर्सेशनमध्ये देशमुख प्रकरणाशी त्यांचा काही हात होता का हे समोर येणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि आजच्या या सुनावणी दरम्यान सरकारी वकिलांकडून काय बाजू ठेवली जाते, कशा पद्धतीने युक्तिवाद केला जातो
हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर नवनवीन खुलासे आजच्या या सुनावणीमध्ये होताना पाहायला मिळत आहेत। कराडनं सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिल्याची माहिती देखील समोर येते। जर कराड यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली होती याचा अर्थ त्यांच्या हत्येमध्ये काही कट असू शकतो का, त्यांचा काही सहभाग असू शकतो का, हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर एकीकडे वाल्मिक कराड हा संतोष देशमुख प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचं बोललं जात आहे, मात्र कुठलाही आरोप त्याच्यावरती, कुठलाही गुन्हा त्याच्यावरती संतोष देशमुख प्रकरणामध्ये अजून तरी दाखल झालेला नाहीये। खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड याचं नाव समोर येत आहे। मात्र ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्या दिवशी जर वाल्मिक कराड याने घुले आणि चाटे यांच्याशी जर संवाद साधला असेल तर कुठेतरी वाल्मिक कराड याचा संबंध हा संतोष देशमुख यांच्या मृत्यूशी, यांच्या हत्येशी आहे का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। पुन्हा एकदा आपण वळूयात आपले प्रतिनिधी विनोद जिरे यांच्यासोबत। विनोद, काय अधिक माहिती मिळते? नक्कीच जे सीआयडीचे अधिकारी आहेत आयओ अनिल गुजर यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे। वाल्मिक कराडचा ताबा मिळवण्यासाठी 9 ते 10 मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आलेले आहेत। एसआयटीने हे मुद्दे मांडले आहेत। वाल्मिक कराड याच्या प्रकरणावरील जे युक्तिवाद आहे तो आता इन कॅमेरा सुरू असल्याचं सूत्रांनी माहिती दिलेली आहे। नक्कीच विनोद, महत्त्वाचं म्हणजे चाटे आणि घुले यांच्यासोबत देखील कराडशी त्या दिवशी संवाद झाल्याचं समोर येत आहे। त्या संदर्भात काय अधिक माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच जे एसआयटी आणि सीआयडीचे अधिकारी आहेत तर त्यांनी आपलं म्हणणं मांडताना म्हटलंय की सीडीआर मध्ये आमच्याकडे ते काही पुरावे आहेत, त्यावरून असं दिसतंय की या तिघांमध्ये संभाषण झालंय आणि त्या अनुसरून आम्हाला तपास करायचा आहे आणि त्या अनुषंगाने पोलीस कोठडीची देखील मागणी केल्याचं बोललं जात आहे। विनोद, अजून एक धक्कादायक माहिती समोर येते, ती म्हणजे वाल्मिक कराड याने संतोष देशमुख यांना धमकी दिल्याची माहिती देखील समोर येते। न्यायालयामध्ये ही बाब देखील सांगितली गेली आहे। नेमकं या संदर्भातले काही पुरावे आहेत का? नेमकी कुठल्या बेसवर हा आरोप करण्यात येतोय किंवा ही बाजू समोर येते? नक्कीच या विषयी जे तपासी अधिकारी आहेत त्यांनी आपलं म्हणणं मांडलेलं आहे, मात्र यामध्ये नेमकं पुरावा आहे की नाही हे अद्याप समोर आलेलं नाही। काही वेळात ते देखील समोर येऊ शकतं। नक्कीच हत्येच्या दिवशी तिघांमध्ये 10 मिनिटं संभाषण झाल्याचं समोर येते। या संदर्भातली काही रेकॉर्डिंग, कॉल रेकॉर्ड काही समोर आलेलं आहे का? नक्कीच जे आयओ आहेत अनिल गुजर यांनी आपलं म्हणणं मांडताना सांगितलंय की हे जे तिघं आहेत ह्या तिघांमध्ये जवळपास 3:20 पासून ते 3:30 बोलणं झालेलं आहे असं आयओ अनिल गुजर यांनी म्हटलं आहे। त्यामुळे त्याचे देखील पुरावे हे तपासी अधिकाऱ्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। मात्र अद्यापपर्यंत जे पुरावे आहेत ते पुरावे सादर केलेले नाहीयेत, मात्र त्यांनी आपलं म्हणणं मांडताना हे सांगितलेलं आहे। विनोद, आपण पाहतोय की सरकारी वकिलांकडून किंवा एसआयटी कडून नेमण्यात आलेले जे वकील आहेत त्यांच्याकडची ही बाजू आपण आतापर्यंत समोर ठेवतोय, मात्र वाल्मिक कराड याच्या वकिलांकडून काही युक्तिवाद होताना पाहायला मिळतोय का? त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? अद्यापपर्यंत युक्तिवाद झालेला नाही। युक्तिवाद काही वेळात सुरू होईल आणि त्यानंतर आपल्याला त्याचं जे म्हणणं आहे ते आपल्याला माहिती पडेल आणि त्यानंतर आपण सांगू शकतो। नक्कीच विनोद, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा। या क्षणाची महत्त्वाची अपडेट समोर येते। बीड कोर्टामध्ये दोन्ही बाजूंचा युक्तिवाद सुरू असून मकोका लावल्यानंतर कराड कोर्टामध्ये हजर झालेला आहे। कराडची सीआयडी कोठडी मध्ये रवानगी होणार का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। तर एसआयटी कडून कराडच्या 10 दिवस कोठडीची मागणी करण्यात येते। विनोद, पुन्हा एकदा वळूयात तुमच्याकडे। तर कराडच्या एसआयटी चौकशीची, सीआयडी चौकशीची देखील मागणी करण्यात येते। त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अगोदर या प्रकारामध्ये सीआयडी कडे तपास होता, त्यानंतर आता एसआयटी यामध्ये तपास करते। विशेष म्हणजे यामध्ये पहिल्यांदा एसआयटी मध्ये 9 अधिकारी आणि कर्मचारी होते, त्यानंतर ती एसआयटी पथक जे होतं ते बरखास्त करण्यात आला। आता सध्याला एसआयटीचे 6 अधिकारी कर्मचारी यामध्ये आहेत आणि ते तपास करतायत। काही वेळापूर्वी या ठिकाणी जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी देखील एसआयटीच्या अधिकाऱ्यांची केजमध्ये भेट घेतलेली आहे। आपलं म्हणणं काही मांडलेलं देखील आहे। जो तपास सुरू आहे त्याची देखील माहिती त्यांनी घेतलेली आहे आणि दुसरीकडे आता केजमध्ये जे आहे ती वाल्मिक कराडच्या मुद्द्यावरती या ठिकाणी सुनावणी सुरू आहे। जो मकोका लावण्यात आला त्याच्यावरती सुनावणी सुरू आहे आणि आयओ अनिल गुजर यांनी आपलं सर्व म्हणणं जे आहे ते कोर्टासमोर मांडलेलं आहे। आता आरोपीचे वकील जे आहेत ते आपला युक्तिवाद कोर्टासमोर सादर करणार आहेत।
विनोद, आपण पाहिलं काहीच वेळापूर्वी अगदी धनंजय देशमुख देखील CIDला भेटले होते आणि त्यांच्यासोबत त्यांची चर्चा देखील सुरू होती. न्यायालयामध्ये आज सुनावणी आहे आणि या सुनावणीच्या काहीच वेळ आधी धनंजय देशमुख यांचं CIDला भेटणं, त्या दरम्यान या चर्चेदरम्यान देशमुख यांच्याकडून काही पुरावे त्यांना देण्यात आले होते का? नक्कीच जर पाहिलं तर त्यांना आपल्याकडनं विचारणा केली गेली होती की तुमच्याकडनं काही पुरावे सादर केले गेले आहेत का. मात्र धनंजय देशमुख यांनी सांगताना म्हटले आहेत की आम्ही आज कोणतेही पुरावे वगैरे दिलेले नाहीत, आम्ही सहज भेट घेतलेली आहे आणि जो तपास आहे तो कुठपर्यंत आला याची माहिती आम्ही घेण्यासाठी आलेलो आहोत. मात्र काल त्यांनी एक अर्ज दाखल केलेला होता. त्या अर्जामध्ये त्यांनी नमूद केलेले की जो घटनेमध्ये काही डिजिटल काही पुरावे आढळल्याचं समोर आलेलं होतं, आयोनी देखील तर सांगितलं होतं, ते पुरावे आम्हाला मिळावे अशी मागणी त्यांनी एक अर्ज करून CID कडे केलेली आहे. अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येते विनोद. ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला होता त्या खुनाची वेळ आणि कराड, चाटे आणि घुले यांच्यामध्ये जे संभाषण झालं होतं त्या संभाषणाची वेळ एकच असल्याचं समोर येत आहे. याविषयी काय अधिक माहिती? नक्कीच जे संभाषणाची वेळ आहे ती 3:20 ते 3:30 या ठिकाणी असल्याचं जे आयो आहेत अनिल गुजर यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या दरम्यानच या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं देखील समोर आलेलं आहे. मात्र या प्रकरणामध्ये नेमकं वाल्मी कराडचा सहभाग आहे का याचा तपास जो आहे तो तपास करण्यासाठी आज अनिल गुजरे हे पोलीस कोठडी मागणार आहेत आणि त्यानंतर पोलीस कोठडी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आता नवीन ज्या अपडेट समोर येत आहेत विनोद, त्या पार्श्वभूमीवर परळीतलं आताचं वातावरण कसं आहे? परळीत सकाळपासून या ठिकाणी आंदोलन सुरू होते. मात्र जे आहेत ते आंदोलक सध्याला शांततेच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं. सकाळी आक्रमक पवित्र आंदोलकांनी घेतला होता. बीड सोलापूर महामार्ग अडवला होता, त्यानंतर बीड परळी महामार्ग देखील अडवला होता. मात्र सध्याला परळीमध्ये सध्या तरी शांतता पाहायला मिळते. जे आंदोलक आहेत ते सध्या तरी शांततेच्या वातावरणामध्ये आंदोलन करताना पाहायला मिळत आहे. नक्कीच विनोद, आपण पाहिलं काल दिवसभर वाल्मी कराडचे समर्थक, त्यांच्यासोबत त्यांची आई आणि पत्नी हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आज नवीन काही त्यांची प्रतिक्रिया समोर येते का? आता जे काही घडतंय त्या न्यायालयामध्ये ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंय का आणि त्या संदर्भात त्यांची पत्नी आणि आईकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? नक्कीच जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की केवळ राजकीय सूडबुद्धांनी या ठिकाणी कारवाई केली गेली आहे. कटकारस्थान करून ही कारवाई केली गेली आहे. खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे. केवळ राजकीय सूड उगवण्यासाठी ही कारवाई असल्याचं देखील जे वाल्मी कराडच्या आई असतील, पत्नी असतील यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे त्यांनी सुरेश धसांवर देखील गंभीर आरोप केले. तर जे SITचे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून ते देखील आष्टीचे जावई असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितली आहे. आणि एकूणच यामध्ये पूर्ण राजकारण आहे. माझ्या मुलाला गोवलं जातंय, त्यामुळे माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी जी आहे ती वाल्मी कराडच्या आई ज्या आहेत त्यांनी केलेली आहे. मात्र याकडे आता जो तपास सुरू आहे. मात्र आता न्यायालय यावरती काय निर्णय देणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे. कारण की आता कालपर्यंत वाल्मी कराडावरती खंडणीचा गुन्हा दाखल होता. 14 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती. त्यामध्ये वाल्मी कराडच्या वकिलानं केज न्यायालयामध्ये या ठिकाणी जामीन अर्ज देखील दाखल केलेला आहे. मात्र जो मकोका लागलेला आहे, मकोकामध्ये आता SIT आणि CID चे जे अधिकारी आहेत त्यांनी आता तपासाला गती दिलेली आहे. एकूणच या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मी कराडचा सहभाग आहे का हे तपासायचं आहे असं म्हणत त्यांनी या ठिकाणी आता पोलीस कोठडीची मागणी देखील ते करणार आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे 9 ते 10 मुद्दे त्यांनी या ठिकाणी न्यायालयामध्ये मांडलेले आहेत. त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याच्यामध्ये ते सुदर्शन घुले असेल, विष्णू साठे आणि वाल्मी कराड यांचं देखील संभाषण झाल्याचं त्यांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे. त्यामुळं आता काही पुरावे ते सादर करणार आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की जर संभाषण झालं असेल तर त्याच्यामध्ये वाल्मी कराडचं बोलणं झालंय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि यावरूनच आता सर्व काही मुद्दे ऐकून आणि पुरावे पाहून कोर्ट नेमकं काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागेल. नक्कीच कोर्ट नेमकं काय निर्णय देणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आपण पाहतो एकीकडे कराड समर्थक देखील आक्रमक झालेले आहे. मात्र या सुनावणी दरम्यान काय नवीन अपडेट समोर येतात विनोद? आता सध्याला जे आयोग आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे, ते संपलेलं आहे. आता जे आरोपीचे वकील आहेत ते आपला युक्तिवाद करणार आहेत आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं काय आहे हे आपल्याला माहिती पडणार आहे. त्यानंतर आपण त्यावरती बोलू शकतो. नक्कीच विनोद, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय.
तर कराडनं सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिल्याची देखील माहिती समोर येते आहे। तर आजच्या या न्यायालयीन सुनावणीमध्ये अतिशय महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत। तर सरकारी वकिलांकडून महत्त्वाचे मुद्दे आजच्या या सुनावणीमध्ये मांडले जात आहेत आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला होता त्या दिवशी चाटे, घुले आणि कराड यांच्यामध्ये संवाद झाल्याची देखील माहिती समोर येते। तर SIT कडून 10 दिवसांच्या कोठडीची मागणी देखील आता करण्यात येते। त्या पार्श्वभूमीवर सुनावणीमध्ये नेमकं काय समोर येतंय याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे। SIT कडून अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये काही दावे केलेले आहेत। त्या दाव्यांसंदर्भात काही पुरावे देखील मांडण्यात आलेले आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर पुन्हा एकदा वळूयात आपले प्रतिनिधी विनोद यांच्याकडे। विनोद, आताच्या अपडेटनुसार काय माहिती समोर येते? या ठिकाणी जे आयओ आहेत, CID आणि SITचे जे अधिकारी आहेत त्यांनी एक नवीन युक्तिवाद, नवीन महत्वाची मागणी जी आहे ती कोर्टासमोर मांडलेली आहे। तपासादरम्यान जे मिळालेले पुरावे आहेत त्याच्यात क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्यामुळे पोलीस कोठडी म्हणजे कस्टडी हवी आहे अशी मागणी जी आहे ते तपासी अधिकारी यांनी कोर्टासमोर मांडलेली आहे। त्यामुळे आता याच्यानंतर आता नेमका आरोपीचे वकील या ठिकाणी आपला युक्तिवाद नेमका आपला कसा करतायत हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि या मागणीला आता कोर्ट कसा प्रतिसाद देते, काय निर्णय देते या मागणीवरती याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। विनोद, काही वेळापूर्वी धनंजय देशमुख यांनी जी CID सोबत चर्चा केली होती त्या संदर्भात काही अपडेट्स मिळू शकलेत का? धनंजय देशमुख यांच्यासोबत काही बोलणं झालंय का? नक्कीच धनंजय देशमुख यांच्यासोबत आपल्या प्रतिनिधीचं बोलणं झालं होतं, मात्र त्यांनी सांगताना सांगितलंय की मी सहज भेटीसाठी आलो होतो, जो तपास आहे तो कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी आलो होतो। त्यांनी काल देखील SITचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांच्यासोबत संवाद साधला होता, यांच्यासोबत चर्चा केली होती। काल जवळपास 1 तास त्यांची बैठक झाली होती आणि आज देखील जवळपास 1 तास त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी जे तपास आहे तपासावरती समाधान देखील व्यक्त केले। मात्र जो तपास आहे त्या तपासाला अधिक गती द्या अशी मागणी देखील त्यांनी तपासी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे आणि सध्या तरी त्यांनी या सर्व विषयावरती जे बोलणं आहे ते टाळलेलं होतं आणि मी नक्कीच यानंतर बोलेल असं देखील सांगितलेलं आहे। विनोद, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या वेळेला वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीमध्ये होता त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर आरोप केले होते की मला पोलिसांकडून कुठलीही माहिती देण्यात येत नाहीये। आज जी काही चर्चा धनंजय देशमुख यांची SIT सोबत झालेली आहे, किमान SIT कडून तरी त्यांना काही अपडेट्स मिळत आहेत का? नक्कीच त्यांनी सांगितलं होतं, कारण की जे धनंजय देशमुख यांनी जे मासाजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं ते त्याच्यासाठीच केलं होतं की जी SIT असेल, CID असेल यांनी आतापर्यंत कुठलाही जो तपास झालेला आहे त्याची माहिती आम्हाला देशमुख कुटुंबाला दिलेली नाही। त्यामुळे जो तपास होतोय त्याची प्रत्येक माहिती, प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचावी, किमान 2-3 दिवसाला आम्हाला कुठपर्यंत तपास आलेला आहे त्याचं सांगितलं जावं की ही मागणी त्यांनी केली होती आणि ही मागणी करूनच त्यांनी मसाजोग येथे पाण्याच्या टावरवर चढून आंदोलन केलं होतं। त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या CID SIT अधिकारी जे आहेत त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जे तपास आहे तपास कुठपर्यंत आला याची सर्व माहिती ही धनंजय देशमुख यांना CID अधिकारी असतील, SIT अधिकारी असतील यांच्या माध्यमातून दिली गेलेली आहे। नक्कीच विनोद, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा। अधिक माहिती या संदर्भातली तुमच्याकडून घ्यायची आपण वळतोय महत्त्वाच्या अपडेट्सकडे। कराडच्या कोठडीसाठी 9 ते 10 कारणं सांगितल्याचं देखील समोर येत आहे। त्याच्यामुळे आता कोठडी मिळते का कराडला हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर हत्येच्या दिवशी घुले, चाटे, कराडचं फोनवरून संभाषण झाल्याची माहिती कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे। सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण, संभाषणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचं देखील मोठं विधान त्यांनी केलंय। हत्येच्या दिवशी तिघांमध्ये 10 मिनिटे संभाषण झाल्याचं समोर येत आहे। कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली होती अशी देखील माहिती कोर्टासमोर सादर करण्यात आली आहे। SIT कडून अनिल गुजर यांची कोर्टामध्ये ही माहिती दिल्याचं आपण पाहतोय। तर या संदर्भात महत्त्वाची अपडेट, सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि CIDच्या अधिकाऱ्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळते। केज येथील शासकीय विश्रामगृहात ही चर्चा झाली आहे। चर्चेचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। CIDच्या अधिकाऱ्यांसोबत झालेली ही भेट सहजच असल्याची माहिती धनंजय देशमुख यांनी दिली आहे।
मी रात्री पण प्रतिक्रिया दिली होती की आपला सगळा तपास चालू आहे आणि त्यांचं काम त्यांना उलट आपण आलो की डिस्टर्ब होतो, त्यांचं ते काम करतायत आणि मी सहज आलो होतो आणि परत आलो. नाही असं काही नाही, अचानक वगैरे काही नाही, असं चालतं सहज. काय तुमची चर्चा झाली? काही नाही चर्चा, नॉर्मली त्यांचं काम चालू आहे, मी बसलो आणि निघून आलो. मकोका लावण्यात आलेल्या वाल्मिक कराडच्या पांगरी गावातही गावकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. कराड समर्थकांनी टॉवरवर चढून मकोका कारवाईचा निषेध केलाय. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. त्याचप्रमाणे पांगरी गावच्या रस्त्यावर देखील रास्ता रोको करण्यात आलाय. तर या आंदोलनामध्ये पुरुषांसोबत महिला देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याचं आपण पाहिलंय. काल दिवसभर परळीमध्ये आंदोलन सुरू होतं आणि आता वाल्मिक कराड याच्या पांगरी गावामध्ये हे आंदोलन सुरू असल्याची थेट दृश्य आपण पाहतो. परळी तालुक्यातील शिरसाळा धर्मापुरीमध्ये गाव बंदची हाक देण्यात आली आहे. वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ सर्व व्यवहार हे ठप्प करण्यात आलेत. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांना टार्गेट करत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षाही झालीच पाहिजे, मात्र विनाकारण कराड याला गोवलं जात असून हे राजकारण थांबण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. आणि आता वळतो पुढच्या अपडेटकडे. बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये वाल्मिक कराडच्या समर्थनात ओबीसी संघटनेचे कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलाय. गेवराईच्या वडगाव फाट्याजवळ बीड सोलापूर महामार्गावर वाहतूक रोखण्यात आली आहे. तिथली थेट दृश्य आपण पाहतोय. कराडवर दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असून मागे घेण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर वाल्मिक कराड प्रकरणात आणखी एक गूढ समोर आलंय. न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर वाल्मिक कराडला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं होतं. तिथं कराडची जवळपास 2 तास वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. यानंतर रुग्णालयाबाहेर येताच वाल्मिक कराडनं रोहित कुठं आहे असा प्रश्न विचारला. साधारण 2 ते 3 वेळा रोहित कुठं आहे असं वाल्मिक कराड यांनी विचारलंय. कराडनं रोहितला आवाज देताच पोलिसांनी रोहितला पुकारलंय आणि त्यामुळे वाल्मिक कराड विचारत असलेला हा रोहित नेमका कोण आहे याची चर्चा सध्या रंगली आहे. हॉस्पिटलमध्ये वाल्मिक कराडांना नेलं तेव्हा रोहित कुठे असं त्यांनी एक आवाज दिला. तर नेमकं हा रोहित कोण, आता याचा शोध घेतला जातोय. कर्मचारी त्याचा मला वाटतं हाताखालचा माणूस आहे, रोहित कांबळे म्हणून असेल. रोहित कुठे काही मदतीला वगैरे लागत असेल, पोलीसच्या गाडीत बसून नेला ना मग तो तिथून. तर अटकेनंतर वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसलाय. कराडच्या वाईन शॉपला केज नगरपंचायतीने दिलेलं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलंय. या वाईन शॉपला बेकायदेशीर प्रमाणपत्र देण्यात आलं होतं असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलंय.